की कदाचित माझा जन्म संपून जाईल, पण बाबासाहेबांवरचा अभ्यास करणं माझं संपणार नाही. आणि मग मला आश्चर्य हे वाटतं की ज्यांचा अभ्यास एका जन्मात करणं शक्य नाही, त्यांनी 32 पदव्या, 9 भाषांचं जाणकार, प्लस संघर्ष करायचा आहे. संविधान सभेमध्ये त्यांच्याही बाजूने दुसरे अपोजिट साईडला पण तेवढेच दिग्गज आहे, ते प्रतिवाद करत आहेत. त्यांना शांतपणे उत्तरं द्यायचे आहेत. आणि अगदी लहानपणापासून चाललेला हा संघर्ष शेवटी त्या समाजाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. एवढं सगळं एका माणसाला खरंच कसं जमलं, हा एक मोठा मला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि हेही लक्षात येतं की खरंच म्हणजे असे महामानव पुन्हा कितीही शतकांमध्ये कदाचित होणारच नाही.